नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास यातील 11वा पाठ राष्ट्ररक्षक मराठे या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर या पाठामध्ये आपण प्रामुख्याने मराठ्यांनी अटकेपार ध्वज कसा फडकवला हे बघितलेलं आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये शेवटी आपल्याला पेशवेकालीन वंशावळ देखील दिलेली आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. तर या गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलो आहोत. तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय. चला तर मग सुरुवात करूया. यामधील प्रश्न पहिला, कोण बरे? त्यातील पहिलं, अफगाणिस्तानातून आलेले. तर अफगाणिस्तानातून कोण आलेले होते? पठाण. 2, हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले. तर त्यांना रोहिले असं म्हणत. 3, नानासाहेब पेशव्यांचा भाऊ. त्यांचं नाव काय होतं? रघुनाथराव. 4, मथुरेच्या जाटांचा प्रमुख. तर कोण होता? सूरजमल जाट. 5, पैठणजवळ राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत करणारे. तर पहिले माधवराव पेशवे. दुसरा प्रश्न आहे, थोडक्यात लिहा. त्यामध्ये 1, अटकेपार मराठ्यांचा ध्वज फडकला. तर याविषयीची माहिती आपल्याला थोडक्यात लिहायची आहे. त्या उत्तर बघूयात. 1, रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेतील वर्चस्व सहन होत नव्हते, म्हणून त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने 5व्या वेळी दिल्ली जिंकली. 2, रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले व त्यांनी दिल्ली जिंकली. 3, अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकला. 4, त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत पोहोचले. अशा रीतीने मराठ्यांनी अटकेपार आपला ध्वज फडकवला. दुसरा प्रश्न आहे, अफगाणांशी संघर्ष. याचं उत्तर पाहूयात. 1, अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले. 2, मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती, म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांशी करार केला. 3, या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. 4, पुढे रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत गेला. मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली. 5, पुढे नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. बुराडी घाट येथे झालेल्या लढाईत वीर मराठा दत्ताजीला वीरमरण आले. 6, नंतर अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांची पानिपतावर गाठ पडली. ही पानिपतची तिसरी लढाई होती. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. तिसरा प्रश्न आहे, पानिपतच्या लढाईचे परिणाम. उत्तर पाहूयात. इसवी सन 1961 साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या लढाईचे परिणाम पुढील प्रमाणे. 1, महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली.
2. मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. 3. मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले. 4. अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला. 5. मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले. तिसरा प्रश्न आहे घटनाक्रम लावा. आता या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचा घटनाक्रम दिलेला आहे. 1. राक्षस भुवनची लढाई. 2. टिपू सुलतानचा मृत्यू. 3. माधवराव पेशव्यांचा मृत्यू. 4. पानिपतची लढाई आणि 5. बुराडी घाटाची लढाई. तर हा चुकीचा घटनाक्रम या ठिकाणी दिलेला आहे. तर योग्य क्रम किंवा योग्य घटनाक्रम आपण पाहूयात. तर पहिल्यांदा येईल बुराडी घाटची लढाई, त्यानंतर पानिपतची लढाई, त्यानंतर राक्षस भुवनची लढाई, त्यानंतर माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि शेवटी आहे टिपू सुलतानचा मृत्यू. आता प्रश्न 4 पाहूयात. पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा. आता या ठिकाणी शब्दकोड आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये हे नावं आपल्याला शोधायची आहेत. या ठिकाणी ते शोधून अधोरेखित करून दिलेली आहेत आणि खाली लिहिली देखील आहेत. तर पहिला आहे महाजी, जयाप्पा, जानकोजी, नानासाहेब, बाळाजी विश्वनाथ, माधवराव, मल्हारराव आणि सदाशिवराव भाऊ. तर ही काही नावे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ते देखील तुम्ही नक्की चेक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.